बड्डेला माझा मेकअप करायला लांबून पाहुणे आले होते. तर जय श्रीराम भावांनो. तर आम्ही चाललो होतो कोरेगावला. मग आम्ही जातेगाव मध्ये पोहोचलो तर तिथं आली होती आईची मैत्रीण. मग आई तिच्या मैत्रिणीच्या गाडीवर बसली. मग आम्ही कुठं पोहोचलो कोरेगाव मध्ये. आणि इथं का आलोय तर आमची बाई आहे अंगणवाडीची सेविका, त्याच्यामुळे तिचं साहित्य घ्यायला इथं आम्ही कोरेगाव मध्ये आलो होतो. मग उन्हात तळण्यापेक्षा इथं जरा सावलीत बसलो. मग कुठं बाईचं तासभराने पॅकिंग झालं होतं. आणि एवढं मोठं गोनपाट बघून तर चक्कर झाली होती, पण काही टेन्शन नव्हतं. आपण सोबत पहिलवान घेऊन आलो होतो. आणि एवढ्या मोठ्या गोनपाटात तर सामान होतच, पण त्या बॉक्स मध्ये पण सामान होतं. त्याच्यामुळे त्या बॉक्स मधलं सामान डिकीट टाकलं. मग पुढे आल्यावर लस्सी पिली. मग पुढे आम्ही एवढं मोठं गोनपाट घेऊन घराकडे निघालो. आणि बर्थडे दुसऱ्या दिवशी होता, तर हे रातच्या 12लाच कुठून प्रकट झाले ना माझा बर्थडे केला. आणि हा असा जोकर कुणी केलाय मला, तर तो यांनी सगळ्यांनी केलाय. आणि असा तुमच्या बर्थडेला मेकअप कुणी केलाय का? केला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तेवढं लाईक आणि फॉलो करा की राव. आणि भेटू उद्या.